आणि या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची, संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी येत आहे. आपले दादा जिवंत असून आत्ताच त्यांचं एअरपोर्टवर आगमन झालं आहे. दादांनी अखेर केलं कमबॅक. दादांची रॉयल एंट्री. त्या दिवशी त्या विमानात दादा नव्हतेच. जी बॉडी सापडली ती भलत्याच व्यक्तीची होती. आपले दादा तात्काळ जर्मनीवरून भारतात दाखल. आपले दादा जिवंत असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष. आज दादांच्या अपघाताला 14 दिवस झालेत. पण दादा कधी येणार या संदर्भात सगळ्यात मोठी महत्त्वाची गुप्त माहिती या आपल्या हाती लागल्या असून त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की व्हिडिओच्या शेवटी दादांचं कमबॅक कधी होणार त्याची तारीख मी सांगणार आहे, म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलाच पाहिजे. तर कालच रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतले, जेव्हा ते दादांचा घातपाताबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. ते सगळ्यात आधी म्हणले की आपले दादा जिवंत आहेत, आपले दादा आपल्यात आहेत, दादा लवकर येणार, दादांचं कमबॅक होणार, दादा सुखरूप बारामतीत पोहोचणार. अशा प्रकारच्या बातम्या दिवसेंदिवस मीडियावर चालू असून त्यांनी संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. सगळीकडे चर्चा होती. मलाही असंच वाटलं होतं की दादांनी यावं आणि मला एक घट्ट मिठी मारावी. मला 13 दिवस दादाचा अपघात झाला हे फक्त एक स्वप्न वाढत होतं, की एक घाण स्वप्न बघितला मी. पण दादा आपल्यात आहेत. परंतु या गोष्टी अस्तित्वात नाही आणि दादा खरंच आपल्यात नाही. कारण की घटनास्थळावरून दादांचं स्वेटर, दादांच्या चपला, दादांचं घड्याळ या सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर दादा आपल्यात नाही असं समजलं जातं. दादांच्या अपघातावर त्यांनी सगळ्या महत्त्वाचा पुरावा दिला. तो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका. सगळ्यात महत्त्वाची बाब सांगितली की त्या विमानात पेट्रोलचे कॅन होते का, कारण की विमानात परत पुन्हा पेट्रोल भरावं यासाठी 2 कॅन हे एक्स्ट्रा ठेवायचे. आणि हे कॅन म्हणजे पेट्रोल बॉम्ब म्हणून सुद्धा अपघातानंतर मोठा भडका अग्नी घेतला असावा असा संशय निर्माण होत आहेत. ऐनवेळी पायलटचे बदलणे. नेमकं जे पायलट ठरलेले होते ते कुठेतरी सकाळी 6 ते 6:30 वाजता गर्दी ट्रॅफिकमध्ये जाम झाले आणि वेळेवर तिथे विमानापर्यंत पोहोचू शकले नाही. म्हणून कंपनीला ऐनवेळी दुसरे पायलट बदलावा लागले. ज्या पायलटवर यापूर्वी दारू पिण्याचा आरोप होता, 2-3 वेळेस त्यांना दारू पिऊन निलंबित करण्यात आलं होतं. ते कुठेतरी ट्रेनिंगला गेलती, तिथे दारू पिण्यात सापडले. अशा लोकांना परत पुन्हा का बरं कंपनीने घेतलं आणि इतक्या मोठ्या राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीच्या विमान दौऱ्यावर पायलट म्हणून का पाठवलं ही तपासणं खूप गरजेचे आहेत. तसेच वेळेची तफावत 100% आढळते. सांगितलेली वेळ, बदललेला ऐनवेळीचा प्रोग्राम. नेमका दादा एवढ्या सकाळी उठून प्रोग्राम चेंज झाला कसा? दादांना एक मोठा नेता उशिरापर्यंत भेटण्यात आलता. नेमका हा मोठा नेता उशिरा का आला? याच्या उशिरा येण्याने दादांना फ्लाईटने जाणे पर्यायी होते का? असे वेगवेगळे प्रश्न काल रोहित पवारांनी केले. एक प्रश्न रोहित पवारांनी असा उपस्थित केला ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या पायाखालून जमीन सरकेल आणि जनता म्हणेल की सरकारने का बरं या गोष्टी आमच्यापासून लपवले. तर सगळ्यात मोठा आणि घातक सवाल रोहित पवारांनी हा उपस्थित केला की बारामती एअरपोर्टवर 2 रनवे आहेत. त्यापैकी रनवे क्रमांक 29 आणि 11. त्यामधला 29 हा रनवे क्रमांक सेफ आहेत. जर 11 वरून दादांचं विमान लँड करण्याचा प्रयत्न जरी केला असता तरी ते घासत गेलं असतं आणि दादा आपल्यामध्ये आज जिवंत असते. 11 हा एकदम व्यवस्थित रनवे होता. मग तरीही 29 वरच विमान उतरवण्याचा का आग्रह करण्यात आला? नेमकं अपघात घडवायचा 100% असं काही या पायलटांनी आधीच ठरवलेलं होतं का? असाही प्रश्न याच्यामुळे उपस्थित होत आहेत. त्यानंतर शेवटचे 1 मिनिटामध्ये मुख्य पायलटचं काहीच बोलणं नाही. शेवटच्या काही मिनिटामध्ये मुख्य पायलट म्हणजे पूर्ण जबाबदारी असते, त्याचं काहीतरी बोलणं पाहिजेत की आता आपण वाचू शकत नाही किंवा आता आपल्याला काय करावं लागेल. नेमकं हा व्यक्ती न बोलल्यामुळे संशय निर्माण होतो. तर अशा प्रकारे रोहित पवारांनी काही प्रश्न उपस्थित केले. तसेच आपले दादा जिवंत असावेत आणि कधीतरी पटकन देशी यावेत. दादांची एअरपोर्टवर स्वागत व्हावं अशी आपली इच्छा आहे. संपूर्ण महाराष्ट्राची हीच मनामध्ये अजूनही इच्छा आहेत की दादांचं काहीही झालेलं असो, परंतु दादा एक दिवस यावा आणि संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का द्यावा, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आनंदी होईल, खुश होईल. अजितदादा परत येणार. शरद पवारांनी अजितदादांना लपवले, एकनाथ शिंदेंनी अजितदादाला लपवले. ऐकलं? अजितदादांना लपवून ठेवलंय. दादांचा मृत्यू झालेला नाही असा दावा करण्यात आलाय. यासारखेच आणखी काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यातही काही दावे केले जात आहेत.
450 वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं शंभूराजांच्या बचावासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मृत्यूचा कट टाकला होता, त्याच पद्धतीनं पवार साहेबांनी असं केलं असेल. या व्हिडिओत तर शिवराय आणि शंभू महाराजांचं उदाहरण देण्यात आलंय. त्यामुळे अनेकांना हा दावा खरा वाटू लागलाय. पण व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे खरंच दादांना लपून ठेवलंय का? दादांचा अपघात झालेलाच नाही का? असं असेल तर आनंदाचीच बातमी आहे. मात्र याची सत्यता सांगण्यासाठी आमच्या टीमनं पंचनामा केलाय. अजितदादा परतणार. अजितदादांना पवारांनी लपून ठेवलंय. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? शरद पवारांनी अजितदादांना लपवले. अजितदादांच्या विमान अपघातानंतर अनेकांनी संशय व्यक्त केलाय, तर काहींनी दादांना प्लॅन करून मारल्याचा दावा केलाय. त्यामुळे दादांच्या मृत्यूवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. दादांच्या निधनानंतर दादा जिवंतच आहेत असा दावा करणारे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. त्यामुळे या व्हिडिओची सत्यता जाणून घेऊन पडताळणी करणं गरजेचं आहे. आमच्या टीमनं सर्व व्हिडिओ नीट तपासून पाहिले. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. 28 जानेवारीला दादांचा विमान अपघातात मृत्यू झाला. अजितदादांना कुणीही लपून ठेवलेलं नाही. व्ह्यूजसाठी सोशल मीडियावर रील्स बनवले जात आहेत. रील्स पाहून त्यावर विश्वास ठेवू नका. दादा जिवंत असावेत ही सगळ्यांचीच इच्छा आहे. तसं झालं तर चांगलंच आहे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडिओ हे फक्त व्ह्यूज वाढवण्यासाठी बनवले जात आहेत. त्यांच्या दाव्यात तथ्य नाहीये. त्यामुळे अजितदादा परत येणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आमचे बरेच काही प्रश्न आहेत. दादाची बॉडी कुठे आहे? गंभीर प्रश्न आहे तुमचे. बडबडच्या समोर मी विचारतो, बरोबर, दादाची बॉडी कुठं होती? जी सापडली ती दादाचीच बॉडी होती का? DNA टेस्ट झाली. माझ्या माहितीप्रमाणे 15 तास ते 20 तास DNA टेस्टला लागतात, बरोबर. कोण्या डॉक्टरला विचारा. 5 ते 7 तासात DNA टेस्ट झाली का? त्याच्यानंतर हातातले घड्याळ कुठे आहे? आणि दादाचा देवगिरीवरून निघाल्यानंतर विमानतळावर आणि विमानतळावरून विमानात बसण्यापर्यंतचा CCTV कुठे आहे? कोण ड्रायव्हर दादासोबत होतं? 27 जानेवारीला दुपारी 4:30 पर्यंत दादा मंत्रालयात होते. 4:30 वाजता, 4:15 पर्यंत, 4:30ला ते देवगिरीला आले. 4:30 ते 7:30 वाजेपर्यंत त्यांना भेटण्यासाठी पक्षातले प्रमुख लोक आले. 8 वाजता दादा टोटल फ्री झाले होते. धानाच्या फाईलवर सही राहिली वगैरे. 10 वाजता लेट नाईट, ह्याच्यात तथ्य नाही. मी जे माहिती घेतली त्यात 8 वाजता दादा फ्री झाले होते आणि दादाच्या मनात होतं पुण्याला मुक्काम करणं. आणि 8 वाजता तुम्ही मुंबईत राहता, मुंबईतून पुण्याला जायला 2 तास सफिशियंट आहे. 10ला दादा पोहोचले असते, बरोबर. त्यात तास आणि प्रोटोकॉल. त्यात सकाळी दादा सर इतके नेम 5ला उठणे, 6ला कामाला लागणे, 7ला निघाले असते तिथून 9 वाजेपर्यंत बारामतीच्या सभेला. हे प्रोग्राम कोणी बदलला? विमान अचानक नादुरुस्त विमान, ज्या विमानावर बंदीच आहे 1 वर्षापासून, हो, तेच विमान दादाला दिलं गेलं.